कहाणी आदित्य रानूबाईची। ऐका आदित्य रानूबाई तुमची कहाणी। आटपाट नगर होतं। त्या नगरात एक ब्राह्मण राहत होता। तो नित्य समिधा फुलं दुर्वा आणायला रानात जात असे। तिथे नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या। काय ग बायानो, कसला वसा वसता तो मला सांगा। तुला रे वसा कशाला? उठशील मातशील, घेतला वसा टाकून देशील। उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही। तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदित्यवारी मोन्यानं म्हणजे न बोलता उठावं। सचिव म्हणजेच अंगावरच्या वस्त्रासह स्नान करावं। अग्रोदक पाणी म्हणजेच कोणी न शिवलेलं ताजं पाणी आणावं। विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी। 6 रेघाचं मंडळ करावं। 6 सुताचा तातू करावा। त्याला 6 गाठी घ्याव्या। पानफूल व्हावं। पूजा करावी। पानाचा विडा, फुलाचा झेला, दशांगाचा धूप, गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा। 6 मास चाळावी, 6 मास पाळावी। बोटव्याची खीर, लोणकड तूप मिळून जीव सांगावं। असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोडगळसरी द्यावी। तीही नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं। असा वसा ब्राह्मणानं केला। त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला। भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणाला बोलावू धाडलं। ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला, कापू लागला। तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं, भिवू नका, कापू नका, तुमच्या मुली आमच्या इथे द्या। आमच्या मुली गरिबाच्या, तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, बटकी कराल। दासी करीत नाही, बटकी करीत नाही। राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू। मार्गेश्वराचा महिना आला। ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या। एक राजाच्या घरी दिली, दुसरी प्रधानाच्या घरी दिली। गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही। 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला। राजाच्या घरी गेला। लेकीनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं। बाबा बाबा, गूळ खा, पाणी प्या। गूळ खात नाही, पाणी पित नाही। माझी कहाणी करावयाची आहे, ती तू अगोदर ऐक। तुझी कहाणी ऐकायला मला काही वेळ नाही। राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल। तोच त्याचे मनात राग आला, तेथून निघाला। प्रधानाच्या घरी गेला। तिनं पाहिलं, आपला बाप आला म्हणून बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं। बाबा बाबा, गूळ खा, पाणी प्या। गूळ खात नाही, पाणी पित नाही। माझी कहाणी करावयाची आहे, ती तू अगोदर ऐक। तुझी कहाणी नको ऐकू तर कुणाची ऐकू? घरात गेली, उतरंडीची 6 मोते आणली। 3 आपण घेतली, 3 बापाच्या हातात दिली। त्यानं मनोभावे कहाणी सांगितली। लेकीनं चित्तभावे ती ऐकली। नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला। बायकोने विचारलं, मुलींचा समाचार कसा आहे? जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिडली, दुःखाने व्यापली, राजा मुलखावर निघून गेला। जिनं कहाणी ऐकली ती भाग्याने नांदत आहे। इकडे जी दरिद्री झाली होती तिनं आपल्या लेकाला सांगितलं, मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये। पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला, तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला। अग अग दासीनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या। फाटकं नेसला आहे, तुटकं पांघरला आहे, तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे। प्रधानाची राणी म्हणाली, परसदारानं घेऊन या। परसदारानं घेऊन आल्या। न्हाऊ माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जीव खाऊ घातलं, कोहळा पोखरला, होना मोहरानी भरला। बाबा ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं। वाटेनं आपला जाऊ लागला। तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला, हातीचा कोहळा काढून नेला। मुलगा घरी गेला। आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं?
देवे दिलं कर्मानं नेलं, कर्माचं फळ पुढे उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं. पुढे दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासीनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला माझा निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नाहू माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेऊ खाऊ घातलं, काठी पोखरून होना मोहरानी भरून दिली. बाबा ठेवू नका, विसरू नको, जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला. हातची काठी काढून घेतली. मुलगा घरी गेला. झालेली गोष्ट राणीला सांगितली. दैव दिलं ते कर्मानं नेलं. पुढं तिसरे आदित्यवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाचे घरी नेऊन नाहू माखू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेव खाऊ घातलं, नारळ पोखरून होना मोहरांनी भरून दिला. ठेवू नको, विसरू नको असं सांगितलं. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला. तो नारळ गडगडून विहिरीत पडला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? अगं आई, मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं. चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाहू माखू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेऊ खाऊ घातलं. त्याला दह्याची शिदोरी होना मोहरा घालून बरोबर दिली. वाटेत सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला. हातची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई ग, मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व गेलं. पाचव्या आदित्यवारी आपण उठली. तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेली. नाहू घातली, माखू घातली, पाटाव नेसायला दिला. प्रधानाची राणी आदित्यवाराची कहाणी करू लागली. काय वसा करतेस तो मला सांग. बहीण म्हणाली, अगं अगं पापिनी, चांडाळणी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीनं विचारलं, याला उपाय काय करू? तेव्हा तिनं वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मास आला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावू धाडलं. मावशी मावशी, तुला छत्र आली, चामर आली, पायीक आले, परवर आले. मला रे पापिनीला छत्र कोठली, चामर कोठली, पायीक कोठले, परवर कोठले. बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावू आला आहे. राजा आला तशी घरी जायला निघाली. बहिणी बहिणींनी एकमेकांना आहेर केले. वाटेनं जाऊ लागली. पहिल्या मजले स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तो कहाणीची आठवण झाली. करारे, हाकारे, पिटारे, डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. वाटेनं एक मोळी विक्या जात होता. त्याला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ? माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला. तशी राणीनं 6 मोते घेऊन 3 त्याला दिली, 3 आपल्या हातात ठेवली. मनोभावे कहाणी सांगितली. त्यानं ती चित्तभावे ऐकली. त्याची मोळी लाकडाची होती, ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. तुला रे वसा कशाला उतशील मातशील? घेतला वसा टाकून देशील. उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही. तेव्हा वसा सांगितला. पुढं दुसऱ्या मजलीस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे, हकारे, पिटारे, डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. माळ्याचा मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही. असा एक माळी चिंतेने बसला आहे. त्याला हाक मारली, आमच्या बाईची कहाणी ऐक. तो आला.
राणीनं 6 मोती घेतली, 3 आपण घेतली, 3 माळ्याला दिली. राणीनं मनोभावे कहाणी सांगितली, माळ्याने ती चित्तभावे ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला, विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. पुढं 3ऱ्या मजलीस गेली, स्वयंपाक केला, राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तो कहाणीची आठवण झाली. करारे, हकारे, पिटारे, डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. एक म्हातारी, तिचा एक मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडाला होता, एक सर्पानं खाल्ला होता. त्यामुळे चिंताक्रांत बसली होती. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून काय करू? मी मुलासाठी रडते आहे. बरं, येते. मग ती राणीकडे आली. राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली. तिनं चित्तभावे ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता, तो आला. डोहात बुडाला होता, तो आला. सर्पानं खाल्ला होता, तो आला. ती म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं हे फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं तिला वसा सांगितला. पुढे 4थ्या मजलीस गेली, स्वयंपाक केला, राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे, हकारे, पिटारे, डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. काना डोळा, मांसाचा गोळा, हात नाही, पाय नाही. असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालता होता तो उताना केला. 6 मोते होती. 3 मोते त्याच्या बेंबीवर ठेवली, 3 मोते आपण घेतली. राणीनं मनोभावे कहाणी सांगितली. ती त्यानं चित्तभावे ऐकली. त्याला हातपाय आले, देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामाला घरी आली, स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोह घंगाळं पाणी तापवलं. षड्रस पक्वान्न जेवायला केली. सूर्यनारायण जेवायला बसले. त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते म्हणाले, अगं अगं, कोणा पापिनीचा केस आहे? राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिनं आदितवारी वळचणी खाली बसून केस विंचरले होते. काळं चवाळं डोईचा केस, वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला होता. तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला, मोळी विकेला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, काना डोळा, मांसाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला होता, तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझं चॅनल पाहत राहा.